ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेला चेंडू पडतोय आणि तिथून खेळण्याचा कुठल्या प्रकारचा मोह नाही आहे. रोहन ऑन स्ट्राईक. रोहन आणि जितेन ही जोडी मैदानामध्ये आहे आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज त्यांच्यावरती प्रचंड विश्वास दाखवलेला आहे कॅप्टननं. प्रदेशचा या षटकातला दुसरा चेंडू आहे. यावेळेला ऑन साईडला एक मोठा फटका अतिशय सुंदर पद्धतीने खेळला डीप मिड विकेटच्या दिशेनं. घ्यावी एखादी ताण, काळजात होता विकट्यार आणि मनोमनी सचिन तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार. अप्रतिम असा फुलचा फटका रोहनच्या बॅटमधनं. या षटकाराची नितांत आवश्यकता होती कारण पहिला चेंडू डॉट केला होता. त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती जबरदस्त हल्ला केला रोहन. अप्रतिम कामगिरी करतोय, सुरुवात छान करतोय. धावफलका दाबा आहे त्या 19. रोहिदासचा पुढचा चेंडू. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा पुढे टाकलेला चेंडू होता. झेल तितकासा सोपा नाही आहे परंतु पकडलाय रोहिदासनं. हा रिप्ले पुन्हा बघायला मला आवडेल कारण ज्या पद्धतीने चेंडू वरती गेला होता आणि परत मागे जाऊन झेल पकडणं तितकंच सोपं नाहीये. चांगला चेंडू होता, अचूक टप्प्याचा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. मिसटाईम स्ट्रोक आणि त्यानंतर चेंडूच्या खाली बघा काय घडलंय. इथे गोल फिरलाय रोहिदास पुन्हा एकदा. आता बघा त्यानंतर हा झेल पकडलाय आणि त्यानंतर सेलिब्रेशन पण आपण बघू. तत्पूर्वी काय घडलंय बघूया. इथे गोल फिरतोय, चेंडू गोल फिरतोय, हवेत उंच उडालेला आहे आणि कॅमेरामॅननं तितकं चांगलं काम केलंय. यावेळेला रोहिदासला पकडून ठेवलं होतं. रोहिदासनं चेंडूला पकडलं आणि अशा रीतीनं हा झेल पकडल्यानंतर सेलिब्रेशन आहे. रोहिदासला यश मिळते. पहिला ब्रेक तो आपल्या संघाला तो देतोय. उत्तम प्रकारची कामगिरी. धावफलका धावा आता पाहिल्या तर 19 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वाद झालेला फलंदाज रोहन आणि आता नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय तो कौशल. SP बॉयज ट्रॉफी 2021 आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय शानदार असा माहोल. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अतिशय दर्जेदार SP बॉयजचं आयोजन आणि सुंदर थेट प्रक्षेपण, अप्रतिम अशा प्रकारचं क्रिकेट आणि सुंदर मैदान देखील आहे. रोहिदास सज्ज. यावेळेला चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर उसळ घेतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू नीटच्या बॅटवरती येत नाहीये. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आहे मात्र इथे या 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगला थ्रो बरोबर एस्टन वरती आला परंतु रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर होता. त्याचा फायदा मिळतोय. धावफलका धावा 19 होत आहेत त्या 8. एक गडी बाद 8 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. युवा ग्रुप वाडी आणि कोरी या 2 संघादरम्यान सुरू असलेली एक महत्त्वाची लढाई, महत्त्वाचा संघर्ष मैदानामध्ये. यावेळेला चांगला फटका खेळला आहे. बघूया काय करतोय. चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. जोरदार प्रहार. चेंडू सीमा पार आणि अतिशय दणदणीत आणि दर्जेदार चौकार बॅटमध्ये येतोय त्या कुशलचा. कौशल्यपूर्ण फटका कुशलने खेळलाय. या चौकाराने धावसंख्येला पुन्हा एकदा आकार येतोय. पहिल्या षटकात बरंच काय घडतंय आणि बरंच काय बिघडतंय. धावपलकर धावा दुहेरी अंकात पोहोचल्यात त्या 12 वरती. एक षटकार एक चौकार. धावसंख्येला येतोय आकार. यावेळेला चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर आतमध्ये येतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटवरती येत नाहीये. लेग बायचा इशारा पंचांकडनं होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. निश्चित या षटकात विकेट आलाय परंतु धावफलका धावा आहेत त्या 13. SP बॉयज ट्रॉफी 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी बघतोय. शुभमजी पाध्ये आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून. पाण्याची व्यवस्था प्रांजल 11चे प्रोप्रायटर अनंत पाटील यांच्या माध्यमातून आहे. रविवारच्या दिवशी शुभमजी पाध्ये आम्हाला सांगितलंय की सुमित या ठिकाणी येणार आहे. कृष्णाबरोबर चर्चा झाली आहे. विजय पावलेच्या नावाची चर्चा झाली आहे. रविवारी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा देखील आहेत परंतु मोठे सितारे देखील आपल्याला पाहायला मिळते. पंच या ठिकाणी बघा. पंचांकडे पंचांचा इशारा आता येतो. पंचांना विचारल्याशिवाय कोणी आतमध्ये जायचं नाही. आता पंचांचा इशारा आलेला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशवरून जिशान खान हे मोठं नाव आहे. तो देखील गोलंदाज संडेला या ठिकाणी येणार आहे. संडे का मतलब होता है फन डे. मनोरंजन भरपूर होगा. यहाँ एम्ब्रोज जैसे खिलाड़ी जो एक मशहूर गेंदबाज है. बहुत सारे खिलाड़ी इसके ऊपर चर्चा होगी. इतवार का दिन भी बहुत इंटरेस्टिंग रहेगा. लेकिन आज के दिन की बात करें जिस तरह से मुकाबला चल रहा है. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद 13 रन बने 1 विकेट के नुकसान पर. युवा ग्रुप वाड़ी की तरफ से अब गेंदबाजी में अंकुश गेंदबाजी करेंगे. क्या रनों के ऊपर अंकुश लगाएंगे ये देखना बहुत जरूरी है. बैकफुट पर खेले हवा में गेंद है. क्या रोहिदास ने किया तो वो अंकुश कर पाएंगे? नहीं कर पाएंगे. बहुत दूर है. क्योंकि देखिए यहाँ से कहना बहुत आसान है, करना बहुत कठिन है. आप आगे जाते हैं, बॉडी का पूरा मोमेंटम आगे जाता है. एक बार फिर वो पॉज लेके पीछे भी आना है, गेंद के ऊपर निगाहें रखनी है, वो आसान नहीं है.
रोहिदास ने तो कर दिया, उनके पास एक्सपीरियंस है, लेकिन वो गेंद के करीब चले गए थे। फिलहाल स्कोर इसी के साथ 15 रन बने हैं। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए जितेन कौशल। जितेन के पीछे अच्छी साझेदारी पनपती हुई। कौशल ऑन स्ट्राइक, बैकफुट पर इस गेंद के ऊपर 6 की मोहर लगाई है। शेर की झलक सबसे अलग। इस तरह से गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाज आपको नहीं बख्शेंगे। बहुत ही खराब गेंद थी, छोटी गेंद थी, कमजोर गेंद पर दमदार स्ट्रोक, मैग्निफिसेंट स्ट्रोक। कौशल एक बार फिर इस मैच में कारगर साबित होते हुए। अनदर ग्लोरियस लुकिंग शॉट फ्रॉम कौशल। स्कोर मूव्स ऑन 20। यह बहुत अच्छी गेंद थी। फिलहाल स्कोर की बात करें तो कुल मिलाकर रन संख्या 21 रन, 1 विकेट के नुकसान पर। यह अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी उछाल लेती हुई सही इलाके में गिरी। उसके बाद में गति तो है इनके पास। अंकुश गेंदबाजी करते हुए दूसरी ओवर का खेल मैदान के अंदर जारी। और ये गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही है। बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का आज का ये पहला दिन है, दोपहर का सत्र चल रहा है। ये गेंद बहुत अच्छी थी और इस बार टिप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही है। बल्लेबाज एक छोटी गेंद का इंतजार बैकफुट पर कर रहे थे, लेकिन अपने मनपसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे हैं, इसलिए वो ज्यादा कामयाबी इस गेंद के ऊपर नहीं मिली। इस बार स्ट्रोक अच्छा, बल्ले के पेचों भी टाइमिंग बढ़ गया, लेकिन खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया और मिसफील्ड अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। दूसरे के लिए वापस आ रहे हैं। 2 रनों के साथ दूसरे ओवर में भी बल्लेबाज ने मेला लूटा है। शानदार बल्लेबाजी कर रहे हैं दोनों बल्लेबाज। एक तरफ मैं देख रहा हूं नीलेश जी उपाध्याय जो हमारे राइट साइड पर हैं इस प्रतियोगिता का आनंद उठाते हुए। दूसरी तरफ से अगर देखें तो गेंदबाजी करने के लिए अंकुश तैयार। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज कौशल। अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी, अपील जोरदार। और ये थ्रो अच्छा नहीं है। थ्रो थोड़ा सा बेहतर होता तो बिल्कुल ये बात बनती। हाँ हाँ नाना मैं तू कितनी बार बचेंगे? किस्मत का साथ कितनी बार मिलेगा? 1 बार मिलेगा, 2 बार मिलेगा, 3 बार नहीं मिलेगा। इस बार लेग बाय का इशारा, 1 रन या 2 रन तो वो देखने वाली बात, लेकिन विकेट गिरा है। सबसे बड़ी बात है कोरे के उम्मीदों को लगता हुआ बहुत बड़ा झटका। बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज कौशल या जीतेन, यही सवाल है। इस वक्त बल्लेबाज जीतेन बैक टू द पेबल जाते हुए। रन संख्या फिलहाल 2 विकेट के नुकसान पर 24 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। ओवर की बात करें तो 2 ओवर का खेल बिल्कुल समाप्त होता हुआ। बहुत अच्छे दर्शक हमारे साथ जुड़ चुके, बहुत सारे दर्शक। पानी की जरूरत है मैदान के अंदर। अंपायरी बोल रहे हैं पानी की जरूरत है, तो पानी लेके आप मैदान के अंदर जा सकते हैं। कुछ देर के लिए खेल भी रुकना वाला है। जिस तरह से अब प्रतियोगिता की बात करें तो 50,000 इस टूर्नामेंट की नकद राशि है, फर्स्ट प्राइज। लेके जा सकते हैं पानी, थोड़ा जल्दी जाइए, समय हमारे पास बहुत कम है। कपिल पाटिल इन्होंने भी बहुत सारी शुभकामनाएं दी है। उसके बाद में अविनाश यादव, विनायक किनी, काशीनाथ मात्रे, सूर्यकांत तरे, एसपी बॉयज टूर्नामेंट के लिए बहुत सारी शुभकामनाएं आपकी तरफ से आ रही है। आपका भी स्वागत है। बहुत सारे दर्शक जुड़ रहे हैं इस प्रतियोगिता के साथ। समय थोड़ा सा जाता हुआ। नेक्स्ट मैच की बात करें तो यंगस्टर वेडिया और किस्मत भादवे के जो खिलाड़ी है वो तैयार है टॉस बॉक्स में। यंगस्टर वेडिया आणि किस्मत भादवे संघाच्या संघटनेकडे विनंती आहे, पुढच्या मॅचसाठी आपण रेडी राहायचे। युवा ग्रुप वाडी आणि कोरे असा सामना मैदानात रंगला आहे। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे। धावबलकर 12च्या सरासरीने 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाजीमध्ये आता रोशन आपल्या कोट्यातलं पहिलं आणि संघाचं अतिशय महत्त्वाचं 30 षटक घेऊन आलेला आहे। खेळण्याची जबाबदारी असेल स्ट्राइक रेंजला मिनेशची। यावेळेला टप्पापर्यंत चेंडू उसळ घेतोय। ऑन साईडला खेळण्याचा इरादा निश्चित होता। चेंडू बॅटवरती येत नाहीये। यष्टिरक्षणही तितकंसं चांगलं होत नाही। बाईकचा इशारा होतोय, कारण यावेळेला हा चेंडू तुम्हाला पकडणं फार गरजेचं होतं, गॅदर करणं फार गरजेचं होतं, तसं घडलेलं नाही आहे। कारण एक ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू होता आणि यावेळेला अट्टास होता ऑन साईडला खेळण्याचा। त्यात फलंदाजाला यश येत नाहीये, मात्र बाईकच्या रूपानं 1 धावेची भर पडते। पावशतक संघाचं पूर्ण होतंय। 25 धावा या ठिकाणी पाहायला मिळते। 2 गडी बाद 25 अशी धावसंख्या कोरे संघाची। युवा वाडी ग्रुप संघाकडं गोलंदाजी करण्याकरता रोशन सज्ज। यावेळेला चांगला चेंडू आहे।
आता तंत्राचा विसर पडलाय, कधी कधी हे घडतं. म्हणजे प्रत्येक चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न फलंदाज करत असतात आणि तेच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. कौशल्य अप्रतिम स्टार्ट केला आहे, म्हणजे त्याची सुरुवात धमाकेदार झाली आहे आणि त्यानंतर या चेंडूवरती तो संघर्ष करताना आपण पाहिलेला आहे. धावपल का धाबा 25. यावेळेला आखून टप्प्यात चेंडू मिड विकेटमध्ये तसे टायमिंग चांगलं नव्हतं. मिड विकेटला झेल घेतला जातोय आणि कुशलची एक खेळी संपुष्टात येते. रोशनला यश मिळतं आहे. युवा ग्रुप वाढीवच्या गोटामध्ये निश्चितच जल्लोषाचं वातावरण असेल. कोरेच्या गोट्यात जर बघितलं तर कोरेचा जो या ठिकाणी खेम आहे त्या खेम्यामध्ये जर बघितलं तर निश्चितच थोडासा सन्नाटा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे चेंडू उसळी घेतोय आणि जवळजवळ आपल्याला पाहिलं तर डोक्यापर्यंत येतोय. ऑन साईडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला हुक करायचं होतं, मात्र चांगलं टायमिंग झालं नाही आणि त्यामुळे मिडविकेटमध्ये अतिशय सुंदर झेल टिपला गेला. महिननं मिडविकेटमध्ये घेतलेला चांगला झेल. आता विकी मैदानात जातोय. कौशलचं बाद होणं आणि आता विकीचं मैदानात येणं, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना बघूया काय घडतंय. फिलहाल विकी मैदान के अंदर जा रहे हैं. बहुत सारे जो कि दर्शक आप देख सकते हैं, ये हमारे जो कैमरामैन हैं खास करके अनुराग चौहान, बहुत सारे अच्छे कैमरामैन की बात हो सकती है. जैसे कि अभी अनुराग चौहान इस प्रतियोगिता में अच्छा काम कर रहे हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रोशन तैयार. 25 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. नए बल्लेबाज विकास यानी कि विकी, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज मिनिश ऑन स्ट्राइक. सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद. टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही है और टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं. 22 का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ इस सिंगल के साथ अब स्कोर जा पहुंचा है. पहले बल्लेबाजी करते हुए कोरी की टीम है. कुल मिलाकर रन संख्या 26 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. विकास 5वें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. एक उम्दा खिलाड़ी है, उसमें कोई संदेह नहीं है, लेकिन देखिए आपके पास गेंदें बहुत कम है, दमखम ज़्यादा लगाना होगा. रोशन तैयार. तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी. पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर रखा हुआ है. कदमों का इस्तेमाल बहुत सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए कवर पॉइंट एरिया में गेंद जा रही है. 4 रन. दर्शनीय स्ट्रोक, टाइमिंग बढ़ गया, कदमों का इस्तेमाल किया. इसीलिए तो हम बार बार कहते हैं ना, इस बार पैसे को कुबी की तरफ जाना पड़ता है. देखिए किस तरह से हुआ है, कुआ पैसे की तरफ नहीं आता है, गेंद की तरफ जाते हुए कदमों का इस्तेमाल किया, गेंद बल्ले के ऊपर आया और उसके बाद में खाली जगह पर जाते हुए 4 रन मिलेंगे. दर्शनीय स्ट्रोक की चौके के मदद से रन संख्या अब 30 के पार. 30 रन बने हैं फिलहाल. स्कोर तीसरे ओवर की आखिरी गेंद शेष है और एक अच्छा ओवर घट रहा था, उसको खराब किया बल्लेबाज विकी ने. मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. उसी अंदाज में खेलना चाहते थे. इस बार गेंद के पीछ तक नहीं थे, बहुत दूर से खेली हुई गेंद. और ये क्या कर रहे हैं, मुझे तो लग रहा है ये दुआ मांग रहे हैं. दुआ की नहीं, दवा की जरूरत है. ये कैच लेने का तरीका इतना अच्छा नहीं था, करीब नहीं थे. मुझे लग रहा है वो प्रैक्टिस में ज्यादा नहीं है, इसीलिए थोड़ी परेशानी है. और अब जाकर आखिरी गेंद पर सिंगल है और रन संख्या 31. 3 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए कोरे 11 की टीम. यंगस्टर वेडी आप रेडी रहे, किस्मत भादवे के जो खिलाडी आप भी रेडी रहे. आणि दोन्ही संघाने विनंती आहे प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत या ठिकाणी आणून द्यायची, त्याकरता फॉर्म आमच्याकडे आहेत ते भरून लगेच यायचे आहे. मैदान के अंदर थोड़ी सी वो चर्चा जारी है. एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का घमासान और फिलहाल जो मुकाबला चल रहा है आफ्टर 3 ओवर नाउ स्कोर 31 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेट खोने के बाद रन संख्या 31. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावबल का धावा आहेत 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3चा आकडा खलबली आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं या ठिकाणी मैदानात हे सगळे सर्व जे दृश्य आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. शाम इस मैच में अपना नाम करने के लिए आए हैं. क्या वो अच्छा काम करेंगे, देखने वाली बात है. जिस तरह से एक बहुत बड़ा नाम है, लेकिन देखो दोस्तों जो मैदान के अंदर जो खिलाड़ी है स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो विकी विकास ऑन स्ट्राइक. इस बार गति परिवर्तन के साथ शुरुआत. अच्छी गेंद, रबर बॉल है तो टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल आपको जरूर मिलेगा. गति भी मिल सकती है, लेकिन इस वक्त ज्यादा तेज रफ्तार वाली गेंद नहीं थी. सिंगल के साथ रन संख्या 32. एक ही मुकाबले में 50 के ऊपर या 70 के ऊपर का स्कोर हुआ. उसके बाद में वो 40 के अंदर के टोटल हमने देखे हैं.
खाड़ी की बात करें तो डांडा खाड़ी की बात करें तो इन्होंने बहुत ही शानदार प्रदर्शन किया था। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। ये भी अच्छी गेंद टप ऑफ टप के बाहर। गेंद को भापना, गेंद को पढ़ना बहुत जरूरी है। इसलिए तो दोस्तों कहते हैं कि अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ में नहीं आती, उनको पढ़ना पड़ता है। गेंदों को पढ़ने की जरूरत है। पहले बल्ला आ रहा है, ये परेशानी है। अब इस गेंदबाज के पास ज्यादा गति नहीं है, लेकिन सही ठिकाने पे गेंदबाजी कर रहे हैं। वही बात है। विकी ने अपने पास स्ट्राइक रखने के लिए वो एक बार फिर दूर से भागे, नॉन स्ट्राइक रेंज से स्ट्राइक रेंज की तरफ, तो बल्लेबाज मिनिश वापस जाएंगे। वैसे मिनिश बहुत स्ट्रगल कर रहे थे। मिनिश के लिए वही कहानी थी, रेगिस्तान में पानी ढूंढना और मैदान के ऊपर जाके वो रन ढूंढना। रन की लिए कोशिश कर रहे थे, लेकिन वो स्ट्राइक नहीं कर पा रहे थे, मतलब वो शॉट सिलेक्शन अच्छा नहीं हो पा रहा था, वो परेशानी थी। फिलहाल स्कोर 32 for loss of 4 wickets. Wickets are falling in a regular interval. That's the problem for batting side. Now need a partnership. साझेदारी चाहिए, सिंगल डबल चाहिए। विकी जैसे बल्लेबाज आपके पास थे तो आप बड़े शॉट के लिए नहीं भी जाते तो भी चलता, लेकिन आपके बल्ले के ऊपर ही गेंद नहीं आ रही थी। अगली गेंद के साथ शाम। बहुत ही अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। 1 रन मुकम्मल किया। विकेट दूसरे के लिए भाग रहे हैं। 2 रन मुकम्मल, विकेट के बीच अच्छी दौड़। और चौथे ओवर की जो कहानी है इसमें गेंदबाज ने अपना जलवा दिखाया है। फिलहाल स्कोर देखिए 34 रन। सुनील गावस्कर साहब ने भी 34 शतक बनाए थे। 10,000 रन इनके नाम पर। बगैर हेलमेट बल्लेबाजी, बहुत सारी चीजें हैं, इसलिए 10,000 रन हमारे भारतीय खिलाड़ियों के लिए मायने रखते हैं। महान बल्लेबाज सुनील गावस्कर। ये भी ब्लाइंड स्ट्रोक है, बल्ले के ऊपर नहीं आया, थ्रो जरूर किया है और बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए। इस ओवर में जो स्लॉग ओवर है उसमें रन नहीं बन रहे हैं, विकेट खोने का सिलसिला जारी है। शानदार गेंदबाजी, गेंदबाज शाम द्वारा। इस जो कि मैदान पर शाम अच्छा कर रहे काम और टूर्नामेंट में इनका बन रहा है नाम, बहुत ही जबरदस्त। कहते हैं ना कि गेम बनाएगा नेम, तो अच्छा काम करेंगे तो एक बार फिर अपना नाम तो बनने वाला है। बहुत बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर गेंदबाज की तरफ से युवा ग्रुप वाडियों की टीम जो इन प्रैक्टिस में टीम है, बहुत अच्छा प्रदर्शन कर रही है। शानदार प्रदर्शन इनकी तरफ से रहा है। रबर बॉल का टूर्नामेंट देखते हुए आप पार्टी नेटवर्क के माध्यम से, नीतीश पाटिल प्रोप्राइटर है, अनुराग चौहान फिलहाल कैमरामैन का काम कर रहे हैं, जतिन किनी अपडेटर हैं, हमारे साथ प्रमोद जुड़े हुए हैं और प्रमोद शेड़गे और दो प्रमोद हमारे साथ एक टूर्नामेंट की दास्तान लिख रहा है और एक कहानी बयां कर रहा है। तो चलिए मैदान के अंदर जाएंगे। जिस तरह से इस ओवर की कहानी देखे तो आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। आखिरी गेंद शेष बल्लेबाजों के लिए होगी विशेष। यह खराब गेंद है, सही नसीहत देते हुए नो बॉल। गति परिवर्तन करना चाहते थे, फिलहाल अगर फुल टॉस गेंद कमर के ऊपर है और इसीलिए बल्लेबाज ने भाप लिया था रडार में। शानदार स्ट्रोक बल्लेबाज ललित का। इसी के साथ जो है स्कोर जो है शेयर मार्ट की तरफ छलांग लगाता हुआ 7 से आगे बढ़ेगा। रन संख्या इसी के साथ 41। वो 40 के ऊपर का आंकड़ा नहीं आ रहा था ना, वो एक बार फिर आंकड़ा आया है बल्लेबाजों के लिए। अगर ये नो बॉल है तो इसका मतलब है अंपायर के सर के ऊपर से हाथ घूमेगा। देखिए किस तरह से हुआ है। इस बार बहुत ऊपर गेंद है, बहुत अच्छी अंपायरिंग। बीमर गेंद कवर के ऊपर और इसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया। ललित के लिए ज्यादा मौका नहीं था, लेकिन कहते हैं ना कि आपके घर में टीवी सेट होना चाहिए, सोफा सेट होना चाहिए। अगर आप इस नंबर पर बल्लेबाजी कर रहे हैं ना तो आपका माइंड सेट अच्छा होना चाहिए। खराब गेंद थी, खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। उड़ाइए एक बार फिर बढ़िया तरीके से, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, शानदार कैच। लेकिन ये क्या कर रहे हैं, इसके बावजूद गेंद एक बार फिर बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई और अंपायर की तरफ से क्या इशारा होगा। कैच पकड़ा, बल्लेबाज थोड़ा नाखुश था लेकिन ये फ्रीड था, इसका मतलब ये 6 रन मिलेंगे। क्या फिनिश किया खास करके ललित, वाह भाई वाह। 2 गेंदें आपने खेली है लेकिन जबरदस्त पारी रही है। जिंदगी छोटी हो चल सकती है लेकिन यादगार होनी चाहिए। पारी छोटी हो चल सकती है लेकिन शानदार होना बहुत जरूरी है। अब 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या कुल मिलाकर 47 और जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। तो कोरे के टीम ने जो फिनिश किया है, जो मोमेंटम अपने टीम के लिए बनाया है, उसका फायदा उनको मिलेगा। युवा ग्रुप वाडियों अपने एक्सपीरियंस का फायदा उठाती है या नहीं, देखने वाली बात है। मंगेश भोईर
मंगेश भोईर प्लीज आइए 1 मिनट के लिए। फिलहाल जो दूसरी इनिंग उस तरफ जाएंगे उससे पहले यंगस्टर वेडी किस्मत बाद में टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, चलिए टॉस के लिए। यंगस्टर वेडी किस्मत बाद में टीम से कॅप्टन, चला आपण टॉस साठी यायचे। 48 धावांचं आव्हान आहे। किस्मत भादवे टीम से कैप्टन प्लीज। किस्मत भादवे। किस्मत भादवे टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, प्लीज आइए। उसके साथ यंगस्टर वेडी के कप्तान जो बहुत यंग खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी, आणि आता टॉस केला जातोय। तू बोल ना, आम्ही बोलतो। पंढरी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो आहे। टेल इज द कॉल। इट इज सेड, इसका मतलब है कि यंगस्टर वेडी आपण या ठिकाणी टॉस जिंकला, काय निर्णय घेणार आहात? प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल। किती प्रॅक्टिसमध्ये खेळाडू आहेत, कारण पाऊस यापूर्वी भरपूर झाला होता, काही टुर्नामेंट देखील झालेत, तुम्ही काही टुर्नामेंट खेळलाय, प्रॅक्टिसमध्ये आहात का? हां, म्हणजे आमची थोडी मुलं आहेत ना, ती प्रॅक्टिसमध्ये आहेत, पण मागचे 6-7 दिवस तरी आम्ही प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत, म्हणजे ग्राउंड बनवायचं वगैरे होतं ना, त्यासाठी पोरांची जास्त प्रॅक्टिस नाही म्हणजे। होम ग्राउंडवरती खेळणार आहात, तो एक वेगळा आत्मविश्वास असलेला सपोर्टर पण तुम्हाला जास्त मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्या पद्धतीने मैदान आहे। हां, म्हणजे सपोर्टरचा आम्हाला सपोर्ट असतोच, आणि बाकी काही नाही आता खेळू। किती धावा तुम्ही या मैदानावरती उभाराल? आम्ही 50 धावाचा लक्ष घेऊन चालू। किती धावांपर्यंत तुम्ही थांब? नक्कीच आम्ही 40पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू। ही लढाई आहे ना 40-50ची, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील, कारण एका बाजूला आपण बघितलं तर वेडीचा कॅप्टन सांगतो की आम्ही 40 धावा करून देऊ, दुसऱ्या बाजूला किस्मत भादवे संघाचा जो कॅप्टन आहे तो सांगतो की आम्ही 50 धावा करू। हे सगळं असेल, परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय सांगण्यासाठी प्रमोद शेडगे पुन्हा एकदा जॉईन होत आहेत, तर तिथे जाणार आहोत। 48 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। SP बॉयज ट्रॉफी 2021 एक मानाची रबर बॉलची स्पर्धा आपण सफाळ्यामध्ये पाहतोय, अर्थात शुभमजी पाध्ये आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे। ऑल राईट, सगळं काही या ठिकाणी सज्ज आहे। पुन्हा एकदा जाऊया स्टुडिओमध्ये, जिथे प्रमोद शेडगे आपल्याला पाहायला मिळतील, आमचे परममित्र प्रमोद शेडगे यांचा आवाज। किस्मत भादवे आपली जी प्लेइंग 11ची लिस्ट आहे ती आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायची आहे। किस्मत भादवे, बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर प्रमोद। Start of the match. पहिला चेंडू या ठिकाणी वाईटचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय। धावांची गती जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवर SP बॉयज ट्रॉफी 2021 मध्ये आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। यावेळेला अचानक बाउन्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळालाय, तत्पूर्वी पंचांकडून काय इशारा येतोय तर यावेळेला आपण पाहतो की फेअर चेंडू असेल। तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 1+ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर। पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये सामना क्रमांक सुरू आहे। युवा ग्रुप वाडीव वर्सेस कोरे, या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय। मान ऑफ द सिरीज मिनी बाईक अर्थात सायकल आपल्याला पाहायला मिळते, आणि ती सायकल आहे टायगर स्पोर्ट्स अँड खुशी 11
चे प्रोप्रायटर अर्थातच रोहिदास पाटील आणि एका साईडला अल्पेश भोईर यांच्याकडून मात्र ही स्पॉन्सरशिप केले गेले. नूचा इशारा मंगेश भोईर यांच्याकडून येताना पाहायला मिळतो आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 3 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय तो एकंदरीत पाहायला मिळतोय. एक चेंडूचा खेळ झालाय 3 धावा फलकावर. अप्रतिम एक्सलंट डिलिव्हरी म्हणता येईल. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने अभेद्य कामगिरी करताना पाहायला मिळतो. तो गोलंदाज जरी वाईड आला नो चेंडू आला तरी सुद्धा आपल्या गोलंदाजीवर मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले जात नाहीयेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर जे श्रोते जोडले गेलेत घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत आपल्या स्मार्ट टीव्हीवर स्मार्टफोनवर त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करतोय. शुभम पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून SP बॉयज ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा आपल्या भेटीला येत असताना आजचा पहिला दिवस फर्स्ट डे. येणारे 4 दिवस सातत्याने आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या दिवसासाठी प्रयत्न असेल का फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत हुलकावणी देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर वैभव आम्हाला दर्शवत आहेत की 48 धावा या फलकावर एकंदरीत विजयासाठी आपण पाहतोय 47 धावा फलकावर लगावल्या. 48 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंगमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय युवा ग्रुप वाडीव. रोहिदास भगत एका साईडला मिस्टर अंकुश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मंगेश भोईर यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. जेव्हा एक्स्ट्रा चेंडू फेकला जातो ना तेव्हा तुमची एक्स्ट्रा एनर्जी आणि एक्स्ट्रा एफर्ट यावेळेला मात्र वेस्ट जात असतात. यावेळेला रोहिदास भगत यांचा फटका हुकचा फटका मात्र क्लास टायमिंग. चेंडू निघून जाईल या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत चेंडू हे फेकेपर्यंत 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 7 धावा. यानंतर होणारा सामना 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. यंगस्टार वेडी आणि एका साईडला किस्मत भादवे या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा SP बॉयज ट्रॉफी 2021चा हा देदीप्यमान सोहळा तुम्हा सर्वांच्या भेटीला येत असताना पर्वणी असेल ती 4 दिवस सातत्याने आपल्याला या रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. जर आपण पाहिलं तर प्रेक्षणीय सामना खूप मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. तो 29 तारखेला आपण पाहणार आहोत विटी लाईन स्टार आणि सफाळे स्टार. ऑन साईडला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल डिपमेंट विकेटला. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. अंकुश डेंजर झोनकडे होते परंतु चेंडूला फेकेपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. जतीन गिने एका साईडला पाहायला मिळतात जे टेक्निकल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर एका साईडला वैभव आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. अनुराग चव्हाण खूप छान कामगिरी करतायत. यावेळेला मात्र लेटकट खेळला गेला. सुपर टायमिंग. या वेळेला आपण पाहिलं तर रोहिदास भगत टायगर अभि जिंदा आहे असं दर्शवत असताना कारण 40+ क्रिकेट जे हाताळतात 1 धाव आरोग्यासाठी आणि त्या माध्यमातून त्या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये चढ उतार उन्हाळे पावसाळे हार जीत आणि खास करून संकटाच्या नद्या त्यांनी पार केलेल्या आहेत आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला आपण पाहतो बुद्धिमत्तेचा उपयोग केला. एक सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा येत आहेत आणि वैभव आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. आज सफाळे लो गट आहे आणि सफाळे लो गटच्या माध्यमातून आज 12 संघांना प्राधान्य दिलं गेलं. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 13 धावा 48 धावांचं एकूण लक्ष्य आहे आणि 48 धावांचा पाठलाग करताना येणारे तुमच्याकडे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धावांचं लक्ष्य असेल. एक सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. युवा ग्रुप वाडीव वर्सेस आपण पाहतोय कोरे या 2 संघांमध्ये एक कडवी लढत कडवा संघर्ष. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. रोहनचा हा चेंडू यावेळेला चेंडू निघून जातोय. बॅटला ब्रश करून अंकुश याची खेळी संपुष्टात येत असताना पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली 13 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहू शकतायत. अनुराग चव्हाण
या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं बॅटरी लो झालेली आहे. प्लीज अनुराग चव्हाण आपल्या कॅमेऱ्याची. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये एक कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही संघ बलाढ्य आहेत. कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही, हे क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण अनुभवलंय. म्हणून जो संघ येईल त्या दोन संघांना हात वर करण्याची तयारी असणं खूप गरजेची गोष्ट असते. तुमची गुणवत्ता, तुमचं कला कौशल्य हे अंगी बाळगणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला क्रिकेटच्या मैदानात नेहमीच पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली, वैभव आम्हाला दर्शवत आहेत की 13 धावा, चेंडू आहे 17. चला घाई करा प्लीज, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. नवीन फलंदाज मिस्टर श्याम या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन की राईट हँड यावेळेला आपण पाहू शकतात. बॅटिंग स्टान्स गोलंदाज रोहनला मात्र पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त होते. स्लिप पॉईंट आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन घेतला जातो. लॉंग स्टॉप रिझन आहे, एक्स्ट्रा कव्हर नाही आहे. लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन आहे. मिड ऑन, डिप मिड विकेट, डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेला श्यामचा हा फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सरळ चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. तत्पूर्वी एकेरीने धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. रोहिदास भगत एका साईडला मात्र जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळतात आणि डोकेदुखी ठरलेत ते प्रतिस्पर्धी संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना जावेद सर या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. धावांची गती फलकावर 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहन. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, वेडीचं मैदान आपण पाहतोय आणि 50,000ची स्पर्धा. शुभम पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन एक मनात ध्येय होतं शुभम पाध्ये यांच्या भरपूर वर्षापासून की एक चांगली स्पर्धा व्हावी आणि त्या स्पर्धेमध्ये नीटनेटकं आयोजन असावं. खूप छान ट्रॉफीजसुद्धा आपण पाहू शकता. एक नवीन लुकच्या ट्रॉफीज आपण पाहू शकतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अंडरस्टँडिंग की यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती एकंदरीत जाऊन पोहोचते 15 धावा, 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा हंगाम समाप्त झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या वीकपासून जो रबर चेंडूचा क्रेज येतो तो आजतागायत आपण पाहतो की ऑगस्ट महिना पूर्णपणे आपण सरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदाचित सप्टेंबर महिन्यात सुद्धा काही रबर चेंडू खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतील. परंतु ऑक्टोबरपासून जी सुरुवात होते टेनिस क्रिकेटची ती वाखाणण्याजोगी आपण पाहतो मेच्या एंडिंगपर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम गुड डिलिव्हरी. या चेंडूची मात्र खूप गरज आहे ती संघाला. ज्या पद्धतीने रोहनचा आर्म ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळतं. नॅचरल जो अँगल येतो तो खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. फलंदाज जर आपण पाहिलं तर श्याम आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावांची गती फलकावर 15 धावा. चेंडू आहे तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा धावांचं लक्ष आहे 33 धावा. क्या बात आहे. रोहन यावेळेला ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज आपण पाहतो. रोहन आपल्या बोटांतील जादू, सहजता, सुंदरता काय असते याचं प्रात्यक्षिकरण दाखवत असताना ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे ती रोहन या गोलंदाजाची. मॅग्निफिसंट बॉलिंग. पुन्हा एकदा मात्र हा चेंडू आपण पाहतोय रोहिदास भगत डेंजर झोनकडे होते. तत्पूर्वी एक धाव काही रोखूच शकणार नाही आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस 8च्या सरासरीने 16 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 32. 12 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वसई वालीवरून सुद्धा आपण पाहू शकतायत कुमार साळुंके मात्र यांच्याकडून सुद्धा मात्र खूप काही शुभेच्छा या स्पर्धेला आलेल्या आहेत. धन्यवाद कुमारजी. तसेच कैलास भानुदास पाटील जे बिलालपाडा या ठिकाणून आपण पाहतो VB स्टारला खूप चांगल्या प्रकारचा ज्यांनी कॉपरेट केलं, एक समाजसेवक म्हणून कोरोनाच्या काळात ज्यांनी मात्र जपलं, कर्तव्य निभावलं, अशा प्रकारचं कैलासजी भानुदास पाटील साहेब आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. शुभम पाध्ये यांना सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 16 धावा, 12 चेंडू आणि 32 धावा. इथून मोठे फटके मारावे लागणार आहेत. श्याम
आणि एका साईडला रोहिदास भगत, या दोन खेळाडूंकडे ते पोटेन्शियल आहे, परंतु इथे मात्र खरी गरज असेल संकटात सापडलेल्या संघाला वर काढण्याचा प्रयत्न करतील का पायच. अक्षु पाटील हे सुद्धा जोडले गेलेत. निखिल चावरे गोलंदाज, जितेन गोलंदाजी मार्कवर येताना सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. निमिष गरत याने सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. यावेळेला मात्र ऑन साइडला कडे स्ट्रोकला मात्र यावेळेला भिरकावून दिलाय, फेकून दिलाय. मिडॉनच्या डोक्यावरून 6 धावा. क्रॅकिंग स्ट्रोक, मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. यूज अ 6 धावा. SP षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. या षटकाराची अपेक्षा होती. ज्या पद्धतीने मात्र श्याम बराच वेळ मैदानाच्या आतमध्ये आहे, एक चिटणू डॉट सुद्धा आलेला आहे, तरी सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. आता मात्र या ठिकाणी सामन्याचं समीकरण थोडंफार बदललं गेलंय. जयनाथ भोईर यांनी सुद्धा मात्र सुंदर आयोजन, नियोजन, उत्तम दर्जाचं थेट प्रक्षेपण हे सुद्धा आपण पाहतोय. ऑन साइडला दमदार फटका तर आहे श्यामच्या बॅटमधून. या वेळेला मात्र एक सुंदर प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि वाडीव गावातून या वेळेला श्यामचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ टायमिंग. काही कमालीची फलंदाजी वैभव आम्हाला दर्शवतात की 28 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ झाला. येणारे चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये 20 धावा. पहा सामना होता कुठे आला कुठे. याला म्हणतात आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी पायथ्यापासून तुम्हाला शिखरापर्यंत पोचवत असते. म्हणून आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीच कोणत्याही क्षेत्रात नसावा हे आपण जाणलेलं आहे. अर्जुन पाटील यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. जयनाथ भोईर आपलं खूप खूप धन्यवाद. SP बॉयज ट्रॉफी 2021 साठी शुभम पाद्य आणि टीमसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहे. जयनाथ भोईर आपण पाहत आहेत ही स्पर्धा. थँक्यू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कमबॅक करण्याची संधी होती, कमबॅक केला जातो. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला उशीर करत नाहीये मिस्टर जितेन. 2 षटकार जरूर आले. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होत असताना आपण पाहू शकाल. 28 धावा. चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये 20 धावा. हे सामन्याचं समीकरण असेल. 9 चेंडू आणि 20 धावा. हर्षद पाटील या स्पर्धेला मात्र शुभेच्छा देत असताना साईराज भोईर यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच. इंजुरी आहे परंतु क्रिकेटवरचा अफाट प्रेम जलसा T20वर पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 28. 9 चेंडू आणि 20 धावा. अतिशय देखणं आयोजन. ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. म्हणून म्हटलं जातं ना, एकीने मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित व्हायला का नको. आणि त्याच अनुषंगाने ही स्पर्धा मात्र या वेळेला भरविण्याचा जो मान मिळवला SP बॉयजला. प्रशांत पाटील, हर्षद पाटील, हर्षल जाधव यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. केतन घरत असतील, यतीन भुईर असतील, प्रशांत किनी यांचा मनपूर्वक हृदयापासून खूप खूप धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28. 9 चेंडू 20 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. रोहिदास भगत एका साईडला तर एका साईडला न्यूमॅन इन ऑन द क्रीज मिस्टर विशाल. पुन्हा एकदा गोलंदाज जितेन. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं देखणं ऑर्गनायझेशन. सभोवताली आमचे लाडके प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या वेळेला मात्र ऑन साइडला मी म्हटलं होतं टायगर अभी जिंदा है. ओल्ड इज गोल्ड. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. आणि ज्या अनुषंगाने मात्र हा स्ट्रोक खेळला गेला. AP डिव्हिलियर्स, ब्रँडन मॅक्युलम कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिला फाईन लेगच्या डोक्यावरून सरळ 6 धावांकरता. क्या बात आहे. रोहिदास भगत यांना हा स्ट्रोक आवडेल. निश्चित स्वरूपात युट्यूबवर जातील आणि हे क्रॉप केलं जाईल आणि स्टेटसला ठेवतील, यात काही शंका नाही. एवढा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर सिंगलच्या सहाय्याने. धावसंख्या स्कोरबोर्डवर 35. आता मात्र विजयासाठी 13 धावांचं लक्ष आहे. लक्षात असू द्या दोन्ही संघांसाठी सूचना असेल, चेसिंग कंपल्सरी आहे. 7 चेंडू आहेत
आणि 7 चेंडूमध्ये 13 धावा. खूप सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 13 धावा. इट वॉज अ रोमॅन्टिक सिच्युएशन. रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहिदास भगत एका साईडला विकेट मात्र मिळाल्या जरूर, एका साईडला विकेट जाताना पाहिल्या त्यांनी डोळ्यासमोर, परंतु जबाबदारी काय असते, चिकाटी काय असते, ध्येय काय असतं हे मात्र दर्शवत असताना आपण पाहतो. तुमची इच्छाशक्ती खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. स्वप्न हे मोफतच असतात हो, परंतु त्याचा पाठलाग करताना खूप किंमत मोजावी लागते. यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा यावेळेला संपर्क होत नाहीये. यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय. आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत, परंतु या SP बॉईज ट्रॉफीची 1 वर्षाची किंमत कोणाला मोजावी लागणार आहे? काय म्हणतील प्रशांतजी? ज्या पद्धतीने सामना सुरू आहे, 6 चेंडू 13 धावा, व्हॉट यू कॅन से? स्टिल एनी वन गेम. ये जो मुकाबला है दोनों तरफ से हो सकता है. और एक तरफ रोहिदास की तारीफ कर लूँगी, क्या कमाल की पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए, और इनके पास जो अनुभव है ना वो अपनी टीम के लिए बांट रहे हैं. योगी बनने से अच्छा है उपयोगी बने, अपनी टीम के लिए एक बहुत अच्छा योगदान दे रहे हैं. शानदार मैच और एक रोचक मुकाबले की हम उम्मीद लगा के बैठे हुए थे ना, वो रोचक मुकाबला यहाँ से आ सकता है. मजा आएगा इस मैच में. नक्कीच. डॅनियल खावरे यांनी सुद्धा दुबईवरून मॅचचा थेट आस्वाद घेत आहेत. अर्नाळ्यावरून ज्यांनी आम्हाला सूत्रसंचालनाच्या आणि अर्नाळ्या बीचवर मात्र समालोचनाची संधी दिली होती. डॅनियल खावरे आपलं सुद्धा दुबईवरून खास मॅच पाहत आहेत. आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 35 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूमध्ये 13 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला हलक्याशा हाताने लेट कट खेळला जातोय. ऐन वेळेला मात्र ललित यांच्याकडे चेंडू मात्र शॉट गलीला गेला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर हा ना करता करता चतुराईने यष्टीरक्षण त्या ठिकाणी जरूर केलं, परंतु रोहिदास भगत यांच्याकडे स्ट्राईक यावी हा हट्टहास केला आणि सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं विशालला. तर नवीन फलंदाज मिस्टर मीत यावेळेला मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकाल. चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूमध्ये 12 धावा. प्रत्येक चेंडू गणिक कॅल्क्युलेशन बदललं जातं या ठिकाणी आपण पाहू शकतायत. प्रमोद गरत यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जतीन किनी, अनुराग चव्हाण, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितेश पाटील प्रोप्रायटर. पूर्ण महाराष्ट्रात ब्रँड तयार झालाय तो पाटील नेटवर्क आपण पाहू शकतायत. 5 चेंडू आणि 12 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. रोहिदास भगत यांच्यावर परिपूर्ण मदार आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे मात्र संघाचा बॅकबोन बनतील का पाहायचंय. टप्पा पडल्यानंतर यावेळेला मात्र आपण पाहतोय ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर थोडीशी कुठेतरी तफावत होत असताना पाहायला मिळते. कारण लगेच फलंदाजाला मोमेंटम करता येत नाही. जर तुमचं फुटवर्क चांगला असेल तर तुम्ही त्या बॉडीच्या लेंथवर येऊ शकता, चेंडूच्या लेंथपर्यंत पोहोचू शकता, परंतु इथे फुटवर्कचा थोडासा अभाव पाहायला मिळाला. आता चेंडू आहे 4 आणि युवा ग्रुप वाढीव संघाला विजयासाठी धावा हव्यात. त्या वैभव आम्हाला दर्शवत आहेत, जतीन दर्शवत आहेत की 12. 4 चेंडू आणि 12 धावा. सुपर मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज राईट अमोर द विकेट. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. पॅडला जाऊन चेंडू आदवतोय पंच मंगेश भोईर त्या ठिकाणी दर्शवत असताना. दिगंबर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. लेग स्क्वेअरचे पंच. या 2 पंचांचं सुद्धा खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. विशेष सहकार्य, कारण लंच टाइम झाला होता. आशुतोष व्यवहार एका साईडला त्यांचं फास्ट आहे, एका साईडला आपण पाहतोय मिस्टर विशाल नाईक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 37 धावा, 37. 3 चेंडू 11 धावा. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे, मात्र फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत हे काय घडलं जातं. शेवटच्या मोमेंटला बॅकअप चांगलं मिळालं. अन्यथा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चेंडू जवळजवळ थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला असता. बॅकअप चांगलं मिळालं होतं. तत्पूर्वी 2च धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा एका साईडला आपण पाहू शकतायत. नेहाल भोईर यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. धर्मेश पाटील असतील, दयानंद पाटील असतील, यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वैभव कुडू हे सुद्धा जॉईन झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून.
पहा किती जण मात्र पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर 645 जण मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत चेंडू कलेक्ट होईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. 1 चेंडू आणि 7 धावा. रोहिदास भगत ज्यावेळेला चेंडू डॉट आला ना तदनंतर जर आपण पाहिलं थोडंसं कॉन्फिडंट लेवल खालावलं गेलं आणि त्याचंच कारण मात्र प्रतिस्पर्धी संघाने त्याचा फायदा उचलला आणि अचूक टप्प्यावर लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी करताना मिस्टर विकास यांनी मात्र कामगिरी केले. झकास, सुपर्ब. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना या वेळेला ऑन साईडला उशीर झालाय परंतु या वेळेला आपण पाहू शकाल अनुराग चव्हाण आमचे कॅमेरामॅन यांच्या अभिवादनसाठी चेंडूला फेकून दिलंय. उशीर जरूर झाला परंतु एका धावेने मात्र पराभूतच्या छायेत जावं लागलं. कधी कधी मात्र आपण पाहतो की चांगल्या प्रकारचं मात्र छोटी धावसंख्या मोठी वाटू लागते, मोठी धावसंख्या छोटी वाटू लागते. कारण फॉर एक्झाम्पल मी पाहिलं होतं मंगलमूर्ती विरातन संघाने यंदाच्या रबर चेंडूमध्ये थैमान घातला आणि 3 षटकांमध्ये 60 धावांची गरज असताना 2 षटकांमध्ये 60 धावा त्यांनी मात्र पूर्ण केल्या होत्या. हा त्यांचा रेकॉर्ड तुषार किनी सक्षम आहेत त्यासाठी आपण पाहू शकतात. तदनंतर विनायक किनी आपण पाहतोय आणि त्यांच्या साथीला अजय केनी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व. खूप खूप या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतोय. सुपर्ब अँड मॅग्निफिसंट मॅच आपल्याला पाहायला मिळाली. मितेश भोईर यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. कोरेस संघ मात्र या ठिकाणी आपण पाहतोय विजयाची घोडदौड सुरू राहते. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला युवा ग्रुप वाढीव संघाने. रोहिदास भगत यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत लढा दिला त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. प्रेम मोरे यांनी मात्र अनुराग चव्हाणांना मिस केलेला आहे. त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत प्रेम मोरे यांच्याकडून. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचा जर आज विचार केला तर सफाळे लो गट आहे. उद्याच्या दिवसात सुद्धा सफाळे लो गट, तर नंतर तिसऱ्या दिवसात सफाळे गट आणि चौथ्या दिवसात टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार कानाच्या कोपऱ्यामधून मात्र आपण पाहिलं तर कानाकोपऱ्यामधून मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण दुर्गम भागातून सुद्धा मात्र या स्पर्धेला वळणार आहेत. या मैदानाला पदस्पर्श करणार आहेत आणि एक या मैदानाची ऐतिहासिक भूमिका त्या 29 तारखेला पाहायला मिळेल. आणि खास वैशिष्ट्य काय असणार आहे, प्रेक्षक कधी जास्तीत जास्त या मैदानाकडे वळणार आहे तर 29 तारखेला प्रेक्षणीय सामना. श्रीकांत भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. मॅन फ्रॉम चिखलपाडा, वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. एक चांगले ग्रामीण भागातील चांगले पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून डेव्हिड शेफर्ट यांची आठवण येईल अशा पद्धतीने पंचांच्या भूमिकेत सातत्याने असतात. विटी लाईन स्टार वर्सेस सफाळे स्टार असा मात्र सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो 29 तारखेला जबरदस्त सामना असेल. जो जिता वही सिकंदर याच गाण्याची आठवण करून देणारा क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो रविवारच्या दिवसामध्ये, रविवारी धमाल येणार आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच गुणवत्ता सादर करणाऱ्या खेळाडूंचा वाहवा केली जाते हे विसरून चालणार नाही आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा SP बॉयज ट्रॉफी 2021 मैदान वेडी. आणि या नंतर पुन्हा एकदा बुलंद आवाज या ऐकूया हिंदीमध्ये पुन्हा एकदा प्रशांत जाधवडे यांचा. शुक्रिया प्रमोद. और हमारे साथ एक बार फिर सिकांत जी भी जुड़ रहे हैं. सिकांत जी, आपका भी स्वागत है. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज SP बॉयज ट्रॉफीच्या निमित्तानं एक चांगले समालोचक आणि त्याचबरोबर एक पंच म्हणून त्यांची या टेनिस जगतामध्ये ओळख आहे. सिकांत जी, आपलं मनापासून हार्दिक स्वागत है. वेलकम. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. सागर घरत, आपण आमच्या सागर घरत दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी पाठवायचं आहे.